ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, माणूस म्हटला म्हणजे माणसाला गाईड करण्यासाठी, योग्य ती दिशा दाखवण्यासाठी दुसऱ्या एका व्यक्तीची गरज असते. अशी व्यक्ती की ज्याचा अनुभव खोलवर असतो, अशी व्यक्ती की ज्याच्याकडे योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती असते, किंबहुना जणू काही परमेश्वराचं प्रतिबिंब त्या व्यक्तीमध्ये असते. जेव्हा आपण लहान होते तेव्हा आपले आईवडील आपल्यासाठी गुरु होते, त्याला आपण मेंटर असे म्हणतो. शाळेमध्ये आपले शिक्षक आपले मेंटर, आपले गुरु झाले. त्यानंतर जीवनामध्ये चांगले मित्र किंवा मैत्रीण ते सुद्धा आपले गुरु बनतात. अशा प्रकारे या जीवनाचा प्रवास करत असताना अनेक मेंटर, अनेक गुरु आपल्या जीवनामध्ये येत असतात, आपल्याला योग्य ते दिशा दाखवण्यासाठी. कारण कुठलाच व्यक्ती परफेक्ट नसतो आणि म्हणून आपल्याला एक दुसऱ्याची गरज असते. प्रभू येशू ख्रिस्त एक मेंटर, एक गुरु म्हणून शिष्याबरोबर 3 वर्ष होता आणि या 3 वर्षामध्ये शिष्याने आपल्या गुरुकडून खूप काही गोष्टी शिकलेल्या होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मान सन्मान दिलेला होता, समाजामध्ये राहण्याची पद्धत शिकवलेली होती, जीवन कसं जगायचं हे त्यांना शिकवलेलं होतं. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मला अजून खूप काही गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु तुमच्याने ते झेलणार नाही किंवा पेलवणार नाही. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला एवढंच सांगायचं आहे की कुठलाही व्यक्ती मरेपर्यंत परफेक्ट नसतो. कुठल्या कुठल्या व्यक्तीमध्ये कुठल्या तरी उणिवा असतातच आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला या गुरुची गरज असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्याअगोदर आपल्या शिष्यांना सांगत आहे, हे जे मेंटरशिप आहे किंवा गुरुची पद्धत आहे ही मी बंद करणार नाही, तर माझ्यानंतर मी माझा आत्मा तुमच्याकडे पाठवणार आहे, जो एक GPS ट्रॅक म्हणून तुम्हाला दिशा दाखवणार आहे, तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. जेव्हा आपण कन्फ्यूज असणार, जेव्हा आपण जीवनामध्ये फ्रस्ट्रेट होणार, जेव्हा आपलं असं वाटेल की कोणीही माझ्या बरोबर नाही, जेव्हा एखाद्या आजाराने आपण ग्रासलेले असणार, त्या क्षणाला हा गुरु म्हणजेच पवित्र आत्मा, जो आपला कॉन्शियस आहे, सत्सक विवेक बुद्धी आहे, तो आपला मार्ग दाखवणार आहे, तो आपल्याला योग्य ती दिशा दाखवणार आहे. आणि जर आपण त्याचं ऐकलं, त्याच्या आज्ञेमध्ये राहिले, तर नक्कीच जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण दिशाभूल होणार नाही, तर आपण योग्य प्रकारे प्रवास करू शकतो. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाला या गुरुची गरज आहे जीवनामध्ये. कारण जीवनामध्ये किंवा समाजामध्ये असे देखील व्यक्ती असतात की जे आपला मिसगाईड करत असतात, जे आपला दुरुपयोग करत असतात, फायदा घेत असतात. परंतु असे देखील व्यक्ती आहेत जे आपले गुरु बनून आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत असतात, आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतात, आपल्या जीवनामध्ये आनंद आणत असतात आणि जीवन जगण्याची ती स्फूर्ती देत असतात. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्माद्वारेच आपल्यामध्ये तो GPS ट्रॅक म्हणजेच दिशा दाखवणारा आत्मा दिलेला आहे, तो पवित्र आत्मा. जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याचं आपण ऐकलं, तर आपण योग्य त्या मार्गावरती चालणार आहोत. आपला प्रवास योग्य त्या रीतीने होणार आहे. किती अडचणी झाल्या तरी विजयापासून आपण कधीच दुर्लक्ष किंवा विचलित होणार नाही, कारण आत्मा आपला मार्ग दाखवणार आहे. याच आत्म्याच्या आपण अधीन राहूया. वेळोवेळी आपण आत्म्याचं मार्गदर्शन घेऊया आणि पवित्र आत्मा आपल्याला योग्य ती दिशा दाखवणार आहे.